हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण वेव्ह म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याचबरोबर या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरी लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि अशा या वेव्हचं ट्रान्सव्हर्स किंवा या लॉन्जिट्युडनल वेव्हचं रिफ्लेक्शन जे आहे फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअरर मीडियम आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे. हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह कुठलेही असेल, ट्रान्सव्हर्स किंवा लॉन्जिट्युडनल, डेन्सर मीडियम पासून जर रिफ्लेक्ट होत असेल, propagating through rarer medium and reflects from denser medium, then there is a phase change of 180 degree or pi radian. When that progressive wave, transverse or longitudinal, propagating through denser medium and reflected from rarer medium, there is no phase change, 0 degree phase change किंवा no phase change असं आपण कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आता आपणाला या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज डिस्कस करायचं आहे. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज डिस्कस करायचं आहे. काय प्रिन्सिपल सांगते बघा. सुपर इम्पोज म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स होणे. हे प्रिन्सिपल काय सांगतं बघा. वेन टू ऑर मोर वेव्हज, कुठल्याही असतील त्या, साऊंड, लाईट, हीट, ज्या काय असतील त्या वेव्हज, when two or more waves traveling through a medium arrive at a point simultaneously, then each wave produces its own displacement at that point independent of the other wave. The resultant displacement at that point is the vector sum of displacements of individual waves. म्हणजे काय की माध्यमामधल्या एकाच पॉइंटला एकाच वेळेला जर दोन किंवा अधिक वेव्हज एकत्र येत असतील तर प्रत्येक वेव्ह स्वतःची डिस्प्लेसमेंट निर्माण करणार, प्रत्येक वेव्ह त्या पार्टिकलला स्वतःची एनर्जी देणार आणि त्याला डिस्प्लेस करणार. दुसरी वेव्ह आहे का नाही, प्रेझेंट आहे का नाही याचा विचार न करता प्रत्येक वेव्ह त्या पार्टिकलला स्वतःची एनर्जी म्हणजे स्वतःची जी काय डिस्प्लेसमेंट आहे ती देणार आहे. मग अशा या दोन किंवा अधिक वेव्ह जर त्या पॉइंटला स्वतःची डिस्प्लेसमेंट देत असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कशी असेल तर या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर सम असणार आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऍट दॅट पॉइंट इज दी व्हेक्टर सम, नॉट अल्जेब्राइक. नेहमीची आपली बेरीज नाही, इथं आपल्याला त्यांच्या डायरेक्शनचा विचार करून बेरीज करायला पाहिजे. व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल वेव्ह. समजा y1 बार आणि y2 बार अशा जर दोन वेव्हच्या डिस्प्लेसमेंट असतील आणि अशा दोन वेव्ह माध्यमामधल्या एकाच पॉइंटला एकाच वेळेला येत असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y बार इक्वल टू y1 बार प्लस y2 बार असं लिहिता येणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी व्हेक्टर सम घेतलेली आहे. समजा या इन फेज मध्ये येत असतील, एकाच डायरेक्शन मध्ये येत असतील, म्हणजे एका वेव्हची क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हची सुद्धा क्रेस्ट येत असेल तर इन फेज असेल तर आपल्याला डायरेक्ट बेरीज करता येणार आहे. y इक्वल टू y1 प्लस y2. समजा या आउट ऑफ फेज मध्ये असतील, म्हणजे एका वेव्हची क्रेस्ट असेल दुसऱ्या वेव्हची ट्रफ असेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला y इक्वल टू y1 मायनस y2 असं लिहिता येणार आहे. हे इन फेज साठी आहे, हे आउट ऑफ फेज साठी आहे, हे इन जनरल आहे की या वेव्ह एकत्र येत असताना त्या पॉइंटला जी काय रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती म्हणजे व्हेक्टर सम आपल्याला घ्यायची आहे. मग डायरेक्शन इन फेज म्हणजे एका डायरेक्शन मध्ये, आउट ऑफ फेज म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण घेणार आहे आणि त्या प्रमाणात त्यांची डिस्प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. थोडं आपण हे जरा डिटेल सांगणार आहे. सुपरपोजिशन प्रिन्सिपल, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज of two waves of same amplitude,
सेम फेज अप्रोचिंग इच अदर, एकमेकाकडे येणार आहे. दोन वेव्हज सारख्या अँप्लिट्यूडच्या सारख्या फेजच्या एकमेकाकडे येणार आहेत. एकदा त्या इन फेज मध्ये असणार आहेत आणि दुसऱ्याला त्या आउट ऑफ फेज मध्ये आपण विचार करणार आहे. बघा, इन फेज मध्ये असताना या ज्या काय वेव्हज आहेत, द प्रपोगेशन ऑफ द अप्रोचिंग वेव्हज, किंवा आपण त्याच्यामध्ये वेव्ह पल्स घेऊया, क्रेस्ट आणि किंवा ट्रफ असे आपण घेऊया. त्यांचे जे काय सक्सेसिव्ह टाइम इंटरवलला प्रत्येक सेकंदानंतर त्यांच्या पोझिशन्स आणि त्यांचं सुपरपोजिशन आणि त्याचबरोबर एकमेकामध्ये सुपर इम्पोज झाल्यानंतर त्यांचं जे काय आफ्टर सुपरपोजिशन आहे ते त्यांची जी काय पोझिशन आहे ती आपल्याला या ठिकाणी डिटेल दाखवता येणार आहे. फिगर का बघा, फिगर मध्ये कशा पद्धतीने आपण दाखवणार आहे. आपण पल्स घेणार आहे, वेव्ह पल्स घेणार आहे. दोन वेव्ह पल्स आपण विचारात घेणार आहेत, एकमेकाकडे अप्रोच होणार आहेत. त्या टाइम 0 असताना टाइम आपण या ठिकाणी 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 4 सेकंदापर्यंत आपण टाइम विचारात घेणार आहे. कशा पद्धतीने इंडिकेट करता येते बघा आपल्याला पल्स, आणि ह्या सुपर इम्पोज होत असताना इन फेज मध्ये असताना, आउट ऑफ फेज मध्ये असताना, एका डायरेक्शन मध्ये येत असताना, विरुद्ध दिशेमध्ये येत असताना, एका डायरेक्शन मध्ये येत असताना, विरुद्ध दिशेमध्ये येत असताना कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इंडिकेट करता येणार आहे. बघा, इन फेज मध्ये आल्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे अँप्लिट्यूडचे ऍडिशन होणार आहे, डिस्प्लेसमेंटचे ऍडिशन होणार आहे. डिस्प्लेसमेंट ऍड होणार आहे म्हणजे अँप्लिट्यूड ऍड होणार आहे. एकूण 4 सेकंदाचा आपण विचार करणार आहे. सुरुवात 0 पासून करणार आहे. या पल्सेस आपल्याला या ठिकाणी दाखवता येणार आहेत. बघा, या ज्या काही वेव्ह पल्सेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवता येणार आहे. त्यांच्या प्रत्येक सेकंदानंतरच्या ज्या काही पोझिशन्स आहेत ते आपण इंडिकेट करणार आहे. बघा कशा पद्धतीने आपण इंडिकेट करणार आहे. पहिला टाइम 0, नंतर 1 सेकंद घेणार, नंतर आपण 2 सेकंद घेणार, पुन्हा 3 सेकंद घेणार आणि 4 सेकंद. ए, बी, सी, डी आणि ई या वेगळ्या फिगर्स आहेत. Superposition of two waves of same amplitude, same phase, approaching each other. एकमेकाकडे येणार. समजा ही पल्स आपण घेतली, या ठिकाणी क्रेस्ट आहे, ही पण क्रेस्ट आहे आणि या एकमेकाकडे येणार आहे, अप्रोच होणार आहे, एकमेकाकडे येणार आहे. पुढच्या सेकंदाला काय होणार आहे बघा, पुढच्या सेकंदाला ह्या ज्या ज्या 2 वेव्ह पल्सेस आहेत त्या पुढे जाणार आहेत आणि एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार, जस्ट टच होणार आहेत. त्याच्या पुढच्या सेकंदाला काय होणार आहे, ही जी काय वेव्ह पल्स आहे ती एकमेकामध्ये मिक्स होणार आहे. म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे ऍट द सेम टाइम, ऍट अ पॉइंट, सायमल्टेनियसली असं म्हटलेलं आहे. या ज्या वेव्ह पल्सेस आहेत सेम अँप्लिट्यूड, सेम फेज आपण डॉटेड लाईन दाखवणार आहे.
आता त्या एकमेकामध्ये सुपर इम्पोज झालेल्या आहेत आणि इन फेज मध्ये आहे. ही क्रेस्ट आहे, ही सुद्धा क्रेस्ट आहे आणि दोन्ही क्रेस्ट म्हणजे इन फेज मध्ये असेल तर आपण डायरेक्ट ऍड करणार आणि ऍड केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी आहे ती अशा पद्धतीने मिळणार आहे. हे सेपरेट जे काही वेव्ह आहेत त्यांची डिस्प्लेसमेंट आहे आणि ही जी आहे ती कंटिन्युअस लाईन, जाड लाईन, फुल लाईन दाखवलेली आहे. ही आपल्याला या ठिकाणी यांच्या रिझल्टंट बद्दल सांगता येणार आहे. आता या एकमेकांकडे अप्रोच होणार आहे, सुपरपोजिशन झालेलं आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे बघा, ह्या एकमेकापासून सेपरेट होणार आहे. या ज्या वेव्ह आहेत त्या एकमेकापासून सेपरेट होणार आहे. ही जी वेव्ह आहे ती पुढे जाणार आहे, ही या बाजूला जाणार आहे आणि आता लास्टला काय होणार आहे बघा, पहिल्या पोझिशनला पहिल्या ठिकाणी जी अवस्था होती तशी अवस्था आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे लेफ्ट साइड ही जी काय पल्स आहे लेफ्ट साइडची ती राईट साइडला पोहोचलेली आहे. राईट साइडची पल्स जी आहे ती लेफ्ट साइडला पोहोचलेली आहे आणि T=2 सेकंदला त्या सुपर इम्पोज झालेल्या एकमेकामध्ये मिक्स झालेल्या. T=2 सेकंदला त्या एकमेकामध्ये काय झालेल्या आहेत, मिक्स झालेल्या आहेत. म्हणजे when two or more waves traveling through a medium arrive at a point simultaneously in phase, मग त्यांची डिस्प्लेसमेंट म्हणजेच एम्प्लिट्यूड काय होणार आहे, ऍड होणार आहे. असं या ठिकाणी आपल्याला हे डायग्रामच्या सहाय्याने, फिगरच्या सहाय्याने दाखवता आलेलं आहे. याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं म्हणणार आहे. याला आपण नाव देणार आहोत कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. याला आपण नाव देणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. म्हणजे वेव्ह त्यांच्या जे काही अँप्लिट्यूड आहे, डिस्प्लेसमेंट आहे ते ऍड झालेले आहेत म्हणून याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं म्हणणार आहे. याच्या उलट समजा एक क्रेस्ट आहे आणि दुसरे जर ट्रफ असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने इंडिकेट करता येणार आहे बघा. समजा राईट साइडला जर ट्रफ येत असेल तर राईट साइडला जर ट्रफ येत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला हे इंडिकेट करता येणार आहे बघा. राईट साइडला लेफ्ट साइडला क्रेस्ट येणार आहे, राईट साइडला मात्र ट्रफ येणार आहे. क्रेस्ट ट्रफ जे आहे ते आउट ऑफ फेज मध्ये असणार आहे. समजा ही अशा पद्धतीनं ट्रफ आहे, या डायरेक्शन मध्ये येणार आहे. T=0 असताना क्रेस्ट राईट साइडला जाणार आहे, ट्रफ लेफ्ट साइडला येणार आहे आणि आता आपल्याला काय मिळणार आहे बघा, सेम एम्प्लिट्यूड आणि त्याचबरोबर सेम इनिशियल फेज आहे. T=0 असताना आहे, T=1 सेकंड असताना काय होणार आहे बघा. T=1 सेकंद असताना काय अवस्था होणार आहे बघा. ही क्रेस्ट आहे, ही ट्रफ आहे आणि आता T=2 सेकंदला काय होणार बघा. ही क्रेस्ट आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये, ही ट्रफ आहे ती या ठिकाणी येणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत आणि यांचा रिझल्ट आहे तो या लाईन वरती मिळणार आहे. दोन्ही इक्वल आणि अपोजिट आहेत त्यामुळं इक्वल आणि अपोजिट असेल तर आउट ऑफ फेज असेल तर 0 मिळणार आहे. त्यानंतर ही जी काय ट्रफ आहे ती काय होणार बघा, पुढच्या दिशेमध्ये जाणार आहे. ही क्रेस्ट आहे ती अशा पद्धतीने पुढच्या दिशेमध्ये जाणार आहे आणि आता फायनली काय होणार बघा, ही जी काय क्रेस्ट आहे, ट्रफ आहे ती या ठिकाणी येणार आहे आणि ही जी क्रेस्ट आहे ती या ठिकाणी पोहोचणार आहे. म्हणजे हे दोघं अप्रोच झालेले आहेत. इथं
दोघे एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत, इथं सेपरेट झालेले जस्ट टच झालेले आहेत आणि इथं सेपरेट झालेले आहेत. याला या ठिकाणी t=2 सेकंदला ह्या दोन वेव्ह ज्या आहेत त्या एकमेकाच्या अपोजिट एकाच पॉइंटला एकाच वेळेला, त्यामुळे काय होणार आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 येणार आहे. असा हा जो काही पार्ट आहे त्याला आपण नाव देणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. याला आपण नाव देणार आहे डिस्ट्रक्टिव्ह. आता आपल्याला या रिझल्टंट वेव्हच्या अँप्लिट्यूडचं इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कशा पद्धतीने इक्वेशन डिराईव्ह करता येईल बघा. हे जे काय वेव्ह आहे, दोन वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स होत असताना त्यांच्या अँप्लिट्यूड वेगवेगळ्या घेणार आहे. त्यांच्यामधला इनिशियल फेज डिफरन्स आहे तो फाय असा घेणार आहे. आणि अशा या दोन वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स होत असताना त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे आणि इंटेन्सिटी यांचं इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करता येईल. बघा, या दोन वेव्ह मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता येतील आपल्याला. y1 = a1 sin ओमेगा टी असं लिहित आहे. y1 = a1 sin ओमेगा टी. दुसरं इक्वेशन लिहिता येईल आपल्याला. अँप्लिट्यूड वेगळी आहे, त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स हा फाय असा आहे. त्यांच्यामधला फेज डिफरन्स जो आहे तो फाय असा आहे. म्हणून दुसरं इक्वेशन y2 = a2 sin ओमेगा टी प्लस फाय. या ज्या दोन वेव्ह आहेत या माध्यमामधून जात असताना एकाच पॉइंटला एकाच वेळेला येत असतील तर या एकमेकांमध्ये मिक्स होणार आहेत. समजा x = 0 जर आपण कन्सिडर केला तर या ठिकाणी y = आपल्याला इन फेज मध्ये आलेल्या आहेत असं जर आपण कन्सिडर केला तर y = y1 + y2 असं लिहित आहे. y = a1 sin ओमेगा टी प्लस a2 sin ओमेगा टी प्लस फाय असं लिहिता येणार आहे. साइन a प्लस b प्रमाणे आपल्याला याला स्प्लिट करता येणार आहे. a1 sin ओमेगा टी प्लस a2 sin ओमेगा टी cos फाय प्लस a2 cos ओमेगा टी sin फाय असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे. आणि याला पुन्हा सिम्प्लिफाय करायचं असेल तर बघा, या ठिकाणी साइन ओमेगा टी कॉमन करतायत, त्याप्रमाणे काय लिहिताय बघा, a1 प्लस a2 cos फाय इंटू साइन ओमेगा टी असं लिहिताय प्लस a2 आणि आपल्याला काय लिहिताय बघा, साइन फाय cos ओमेगा टी असं थोडं रिराईट करता येईल आपल्याला. आणि आता याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा, a1 प्लस a2 cos फाय, a1 प्लस a2 cos फाय ला आपण एक वेगळी टर्म घेणार आहे. हे कॉस आहे म्हणजे त्याला आपल्याला कॉस फंक्शन मध्ये एक्सप्रेस करायला पाहिजे. या a1 a2 चा रिझल्ट आपण a कन्सिडर करणार आहे. a कॉस आणि या त्यांचा जो काय रिझल्टंट फेज आहे त्याला आपण थीटा असं घेणार आहे. रिझल्टंट फेज आहे त्याला आपण थीटा घेणार आहे. a1 a2 चा रिझल्टंट जो काय अँप्लिट्यूड येणार आहे त्याला आपण a घेणार आहे. a cos थीटा इक्वल टू a1 प्लस काय लिहिताय बघा, a2 cos फाय असं लिहिताय. आणि a sin थीटा इक्वल टू काय लिहिताय बघा आपल्याला, a2 sin फाय असं लिहिता येणार आहे. आणि आता या दोन इक्वेशनच्या वर्गांची बेरीज केली की आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळणार आहे. आता ह्या जर आपण व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय लिहिणार बघा आपल्याला, याच्याबद्दल आपण a cos थीटा sin ओमेगा टी प्लस काय लिहितात बघा दुसरी टर्म a2 sin फाय बद्दल a sin थीटा cos ओमेगा टी असं लिहिता येणार आहे. cos ओमेगा टी असं लिहिता येणार आहे. आणि आता y = a sin ओमेगा टी cos थीटा प्लस cos ओमेगा टी sin थीटा म्हणजे a sin ओमेगा टी प्लस थीटा असं आपल्याला हे रिझल्टंट इक्वेशन लिहिता येणार आहे. हे रिझल्टंट इक्वेशनची आपण जर पहिल्या दोन इक्वेशन बरोबर तुलना केली, पहिल्या दोन वेव्ह बरोबर तुलना केली, रिझल्टंट वेव्हची तुलना
पहिल्या दोन वेव्ह बरोबर केली तर रिझल्टंट वेव्हची फ्रिक्वेन्सी किंवा पिरियडिक टाइम जो आहे तो आपल्या या दोन इंटरफेरिंग ज्या काही वेव्हज आहेत त्याच्या एवढाच आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. आणि आता आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड बद्दलचं इक्वेशन पाहिजे असेल तर या ए कॉस थीटा आणि ए साइन थीटा जे आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. काय लिहितात बघा, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू ए स्क्वेअरचा बद्दल काय येणार आहे बघा, पहिली टर्म ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस दुसऱ्या बद्दल काय येणार आहे ए वन प्लस ए टू कॉस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. या दोघांच्या बद्दल लिहिताना आपल्याला ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, ए टू स्क्वेअर तिथं साइन स्क्वेअर येणार आहे साइन स्क्वेअर फाय प्लस याला स्प्लिट करणार आहे a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर फाय असं लिहिणार. आणि आता बघा a स्क्वेअर इक्वल टू a1 स्क्वेअर पहिल्यांदा लिहिणार a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर फाय, दोघांमध्ये कॉमन a2 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर फाय प्लस cos स्क्वेअर फाय म्हणजे 1 मिळणार आहे आपल्याला. साइन स्क्वेअर फाय प्लस cos स्क्वेअर फाय म्हणजे 1 मिळणार आहे प्लस 2a1 a2 cos फाय असं ह्या रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या इक्वेशन म्हणजे आपल्याला त्याला स्क्वेअर रूट काढायला पाहिजे. काय लिहिता येणार बघा, a इक्वल टू रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय असं ह्या रिझल्टंट वेव्हच्या अँप्लिट्यूडचं इक्वेशन. दोन वेव्ह एकमेकांमध्ये सुपर इम्पोज झाल्यानंतर त्यांच्या रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी लिहिता आलेलं आहे. बघा आता यामध्ये जे आपण या अगोदर डिस्कस केलेले सुपरपोजिशन प्रिन्सिपल प्रमाणे जे काय दोन पार्ट आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये इन फेज मध्ये येणार आहे. इन फेज मध्ये असेल तर पहिली केस आपण समजा विचारात घेतली इन फेज मध्ये आहे म्हणजे फाय इक्वल टू 0 आहे, फेज डिफरन्स 0 आहे म्हणजे ते दोघं इन फेज मध्ये आहेत. फेज डिफरन्स 0 घेतला तर ए इक्वल टू काय लिहितात बघा आपल्याला, ए इक्वल टू रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 असं लिहिता येणार आहे. cos फाय cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. आणि आता a इक्वल टू काय लिहितात बघा, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 म्हणजे a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल, आपल्याला मिळेल a1 प्लस a2. आपल्याला मिळेल या ठिकाणी a1 प्लस a2. जर या दोघांची अँप्लिट्यूड सारखी असेल a1 a2 सारखी असेल तर आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळणार आहे, डबल मिळणार आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळणार आहे आपल्याला, डबल मिळणार आहे. आता दुसरा पार्ट आहे तो यामध्ये काय बघा की समजा ह्या आउट ऑफ फेज मध्ये असतील म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, हे आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल तर हा फेज डिफरन्स जो आहे तो पाय रेडियन असा येणार आहे. हा फेज डिफरन्स आहे तो पाय रेडियन असा येणार आहे. बघा आपल्याकडे इक्वेशन आहे ए इक्वल टू रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos फाय cos 180 cos 180 ची व्हॅल्यू आहे -1. ए इक्वल टू काय लिहितात बघा, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 म्हणजे a इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस 2a1 a2 म्हणजे a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर असं येणार आहे. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळणार आहे a1 मायनस a2, a1 मायनस a2. दोन्ही अँप्लिट्यूड या दोन ज्या वेव्हज आपण कन्सिडर केलेल्या आहेत डिफरंट अँप्लिट्यूडच्या त्याच्या ऐवजी जर दोघांची अँप्लिट्यूड सारखी असेल तर आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ते 0 मिळणार आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ते 0 मिळणार आहे. आणि आता इंटेन्सिटी
इंटेन्सिटी ऑफ एनी वेव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. कुठल्याही वेव्हची इंटेन्सिटी जी आहे ती एम्प्लिट्यूडच्या वर्गाला समप्रमाणात बदलणार आहे. इंटेन्सिटी ऑफ एनी वेव्ह इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. मग समजा फाय 0 असेल, इन फेज मध्ये असेल, तर एम्प्लिट्यूड जास्त असणार आहे, म्हणजे इंटेन्सिटी सुद्धा काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. इंटेन्सिटी of any wave is directly proportional to square of amplitude. Maximum amplitude चा स्क्वेअर घेणार आहे, मॅक्सिमम amplitude चा आपण स्क्वेअर घेणार आहे, म्हणजे आपल्याला A1 plus A2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. A1 plus A2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. समजा फाय इक्वल टू पाय रेडियन किंवा 180 असेल तर मिनिमम इंटेन्सिटी मिळणार आहे. मिनिमम इंटेन्सिटीला एम्प्लिट्यूड मिनिमम असणार आहे, म्हणजे A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळणार आहे. A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळणार आहे आपल्याला. म्हणजे इंटेन्सिटी मॅक्सिमम केव्हा असणार आहे, ज्याला त्या दोन वेव्हज इन फेज मध्ये असणार आहेत, आणि इंटेन्सिटी मिनिमम केव्हा असणार आहे, ज्याला त्या दोन वेव्हज आउट ऑफ फेज मध्ये असणार आहेत. जर एम्प्लिट्यूड सारखी असेल तर आपल्याला त्या वेव्हच्या एम्प्लिट्यूडच्या 4 पट इंटेन्सिटी मिळणार आहे. तर मिनिममला आपल्याला 0 मिळणार आहे. मिनिममला आपल्याला 0 मिळणार आहे. याच्यावर एक साधं एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करता येणार आहे. बघा, हे एम्प्लिट्यूड मिनिमम मॅक्सिमम एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करता येईल, त्याचबरोबर फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करता येणार आहे. दोन वेव्हज आहेत, त्यांच्या तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलेले आहे. एक आहे बघा y1 इक्वल टू 4 साइन, एक आहे इक्वेशन बघा y1 इक्वल टू 4 साइन 20x मायनस 30t, 20x मायनस 30t. दुसरं इक्वेशन आहे y2 इक्वल टू 4 साइन 25x, 25x मायनस 40t, मायनस 40t. आणि तुम्हाला फेज डिफरन्स विचारलेला आहे, फाय विचारलेला आहे, एक्स इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी 5 सेंटीमीटर, आणि टाइम जो आहे तो 2 सेकंद दिलेला आहे. टाइम जो आहे तो 2 सेकंद दिलेला आहे. ही इक्वेशन जी आहे ती सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणजे सीजीएस सिस्टीम मध्ये आहे. तुम्हाला फेज डिफरन्स विचारलेला आहे, एक्स 5 सेंटीमीटर आणि टाइम 2 सेकंद असतानाचा. कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा आपल्याला. या y1 बद्दलचं इक्वेशन लिहिता येईल आपल्याला 4, y1 इक्वल टू लिहिता येईल आपल्याला 4 साइन, बघा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर काय येणार बघा 100, मायनस याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर येणार आहे 60, आणि y1 इक्वल टू 4 साइन, दोघांची वजाबाकी मिळणार आहे 40. दुसरं इक्वेशन आहे y2 इक्वल टू 4 साइन, दोघांचा गुणाकार एक्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले 125 मायनस टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 80 असं येणार आहे. म्हणजे y2 इक्वल टू 4 साइन, दोघांची वजाबाकी किती येणार आहे बघा 45 येणार आहे. आणि y2 इक्वल टू 4 साइन 45. आपणाला फेज डिफरन्स पाहिजे, दोघांचा फेज मधला फरक. फाय इक्वल टू 5-1 मायनस 5-2 मॉड मध्ये घेणार आहे. फाय इक्वल टू आपल्याला किंवा इथं 5-2 मायनस 5-1 असं सुद्धा लिहिता येईल आपल्याला. मॉड मध्ये घेतल्यामुळे मॅग्निट्यूडच घेणार आहे. काय येणार बघा 45 मायनस 40, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5 डिग्री असा हा फेज डिफरन्स आपल्याला मिळणार आहे. हा फेज डिफरन्स जो आहे तो 5 डिग्री असा आपल्याला मिळणार आहे. दुसरा आहे ते आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी विचारलेली आहे. मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी विचारलेली आहे. मॅक्झिमम इंटेन्सिटी साठीचं इक्वेशन आहे आय मॅक्झिमम इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करता येईल बघा, आय मॅक्झिमम इक्वल टू 4 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर 8 स्क्वेअर म्हणजे 64 असं येणार आहे. मिनिमम इंटेन्सिटी विचारलेली आहे,
A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय लिहिता बघा 4 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 0 येणार आहे. इक्वल अँप्लिट्यूड असेल तर इंटेन्सिटी आपल्याला 0 मिळणार आहे. असं एक साधं एक्झाम्पल आपल्याला या फेज डिफरन्स आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी मिनिमम इंटेन्सिटी साठी सांगता येणार आहे. यानंतरच्या पार्टमध्ये आपल्याला स्टेशनरी वेव्ह डिस्कस करायचं आहे. तेही या सुपरपोजिशन प्रिन्सिपल वरतीच आधारित आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे.